बोले जय अद्री कोडे कोण झाले हो? तीन मनुको बघायला भेटतात तुम्हाला. तीन मनुकर प्यारी समझ गई. मला बेस्ट व्हॅल्यू मध्ये भेटलाय. एक गोप्रो घेतलाय, हा एक माईक घेतलाय आणि एक लाईट घेतलाय. सीएसटी इकडची चालत याल 5 मिनिटं सरळ चालत यायचं आणि जास्त करून हिटेलचा बेलपाटकरला बोलून ठेवा. नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सगळे? स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. 8000चा वेगळा घ्यायला तुम्ही स्क्रीन. नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी, आज आपण मुंबईला चाललोय अशी वस्तू घ्यायला जी ब्लॉगिंग मध्ये खरंच खूप गरजेची वस्तू आहे आणि युट्यूबचा पहिला पेमेंट आलेला आहे, म्हणून ती वस्तू मी घ्यायला चाललोय. इन्व्हेस्टमेंट म्हणजे युट्यूबचा आला आणि तोच मी युट्यूब मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे आणि ती वस्तू आम्ही दोघं घेणार आहोत, मी आणि कौशल. आता आम्ही पोहोचलोय मोऱ्यावर. मजबूत काहीतरी खास आहे वस्तू ती. हा, धमाकेदार आहे, धमाकेदार. त्या वस्तूला पण मजा पण आहे, लाऊड पण आहे आणि क्वांटिटी पण आहे आणि क्वालिटी पण आहे. कारण ती वस्तू थोडी महाग आहे म्हणून. बाकी अशी असती तर लगेच घेतली असती, पण थोडी महाग आहे म्हणून विचार करायला लागत होता. हे बघा, सगळ्यात लेट येणारा माणूस. 4 बोटी गेल्या, 4 गेल्या बोटी. सकाळी उठलो या तो मी मावऱ्याला गेलेलो, बोलतो 9:30 वाजता. मग मावळ्याला गेलो तू. गेल्या तरी काय हो, 4 बोटी गेल्या. आता आलं. बघा बोटी. नाव काय जात आहे? काश्मीर. मुंबईला चाललो. काय काश्मीर डोंगर. काश्मीर चला, आता भाऊच्या धक्क्यावरची आपण टॅक्सी केली. इकडची आपण कुठं जाणार आहोत? सीएसटीला. इकडची 50 रुपये घेतात. सीएसटीला जायचं असेल तुम्हाला शेअरिंगला पर पर्सन 50 रुपये. आता बसले टॅक्सी मध्ये, जाऊया सीएसटीला. तर लोकेशन दाखवायचं झालं तर तुम्हाला हे बघताय समोर सीएसटी. इकडची चालत याल 5 मिनिटं सरळ चालत यायचं आणि इकडं हे बघा, हे समोर दिसतंय. ही गल्लीतून आपल्याला आतमध्ये जायचं. त्यापेक्षा एक सिम्पल ऑप्शन मी तुम्हाला देते. टॅग झोन इंडिया इंस्टाग्रामला सर्च कराल ना, तिथं डायरेक्ट लोकेशन टाकलेली आहे राशिद भाईने. त्या लोकेशन थ्रू आम्ही चाललेलो आहे, तुम्ही पण जाऊ शकता. या असे सगळे इथं आजूबाजूला शॉप भेटतील तुम्हाला. एंटर केलाय, हे बघा पूर्ण शॉप ला. आणि समोर राशिद भाईला बघताय. हाय, नमस्कार. माईक मिनी मी बोललेलो उद्यांशी येतोय, त्यासाठी आलो. 2 घ्यायला आलं मी. आणि खूप व्हिडिओ वगैरे बघितले तुमच्या, त्यामुळे माईक मिनी पाहिजे. माईक मिनी पाहिजे. डीजे कॅश विदाउट वॉरंटी आहे. विथ वॉरंटी थोडा टाइम लागेल. ओके, चालेल. जसं आहे तसं घेऊ. आता काय चालेल. शॉप मध्ये आतमध्ये आलो. विशालदा, काय आता किडनी विकायची ह्याची? दुसरी काय मावरा भेटलाय नाही. त्याने मावऱ्यासाठी लाईट घेतलंय. लाईट घेतले. हो, एकदम आम्हाला लागते ना लाईट. सगळे यूज होईल. नेटवाल्यानं कसं लागते लाईट? हा, लाईट डोलीवाल्यांसाठी नाही. मेन भारी लाईट. बाकी हे बघा, यो माईक मिनी 3 आहे, पण आपण माईक मिनी घेणार आहोत. आणि यो सिंगल पीस आहे, पण आपल्याला ड्युअल पाहिजे. 2 माईक असतील त्याच्यात. या साईडला पण सगळा कॅमेराचा पूर्ण ऍक्सेसरीज, लाईट्स. राशिद भाई जी का वो
आयफोन 13 14 असेल ना तर हे वेगळा घ्यायला लागेल. यो कितीचा येते राशीद भाई? हॅलो, ये 3000 का अलग से. 3000चा वेगळा घ्यायला लागते स्क्रीन. लावाला नुसती ती हा पण 15-16 असला तर आपल्याला बेस्ट सीट ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये माईक मध्ये. म्हणून हे आपल्याला नको. अजून आपला माईक आलाय नाही, येईल तेव्हा बघू. हा माईक येतो म्हणजे स्टॉक मध्ये नाही येतोय. आपण हॉलीलैंड का लेंगे या डीजी लाइन? डीजे लेगा तो अपने को एक फायदा होता है. एक्शन 5, एक्शन 4, पॉकेट 3, डीजे का 360 कैमरा, सब में वो वायरलेस ही चल जाएगा. तो वो आणि और इसमें थोड़ा डिजिटेक वो बजट फ्रेंडली है, 4,500 और डीजे का तो आउटस्टैंडिंग है. जास्त म्हणजे ज्यादा फ्यूचर किसमें? इसमें हॉलीलैंड में या डीजे में अपने को नॉइज कम कर सकते हैं, बढ़ा सकते हैं. नॉइज कैंसिलेशन ये सब, उसमें सिर्फ नॉइज कैंसिलेशन है, इसमें डीबी कम ज्यादा करते हैं. हमको वैसा फिशिंग के लिए ज्यादा लगता है ना, तो उसमें नॉइज कैंसिलेशन पाणी में नाही, पाणी में नहीं. पाणी में नाही डाले. दाखवतात येतो रशीद भाई. करंट 800 है. पूर्ण या साईडला बघा गोप्रो वगैरे पूर्ण 360 वगैरे पाहिजे तर करंट 800. कॅमेरा घेतोस काय? लेन्स वगैरे काय पाहिजे? नको, आई ओरडते बजेट नाही बसत. हा यो आकुनी घेतले तो 4,500चा उलांजीचा. यो 6,000चा आणि यो 4,500 पर्यंत. कसा ओपन करशील कौशल? काच ओपन. रुतबा कमी नाही झाला, साल्टी गेली तरी झालं. काय बरोबर आहे ना? साल्टी चालले. हा तेव्हा तुम्ही पैसे देणार तेव्हा हे ओपन होणार. आणि समजा कौशलचा ओपन झाला, त्याच्यात निघला, तुझ्या जर साबण निघला, मग ते साबणाची एवढी रोजची लाव. तू साबणाची एवढी रोजची लाव अंगाला ती. म्हणजे कौशलचा माईक खराब होत पर्यंत 12,000ची साबणाची एवढी रोजची लाव अंगाला ती. नाही, कौशलचा माईक खराब होत पर्यंत तो चोलत नाही. कौशलचा माईक खराब झाला का विषय कपला. जास्त बोलतात त्यांचाच खराब होते. हा हो दे आपण नवीन घेऊ. रुतबा काली काली साल्टी. हे बघा रे योग येते योग घेतोय गोप्रो घेतोय कौशल. एक गोप्रो घेतलाय, हा एक माईक घेतलाय आणि एक लाईट घेतलाय. पैसा आलाय ना जमिनीचा. नेक्स्ट लेवल. दोघांचे पण 2 डीजे मिनी आलेले आहेत माईक. आता साल्टी कमी होणार नाही, रुतबा जास्त चालेल आमचा. जास्त करून हितेनचा, जास्त करून कर्जाच्या बाजारमध्ये याचा. बेलपाटकरला बोलून रवा, रुतबा आता घालणार. हे बरोबर ना? कसला भारी वाटते कॅमेरा. थोडा गडबड होगा वरती डिस्प्लेला लावलं. आता जण पडला ना. ओके. मेरा हो गया. भाई ने फोन दिया, मैंने शूट कर लिया, तो ये अनबॉक्सिंग करना भूल गया, मतलब रिकॉर्डिंग दबाने भूल गया था. अभी देखो ना पूरा, हाँ सब अनबॉक्सिंग हो गया पूरा. वो फील था ना जो स्टिकर निकालने का, वो भाई से निकल गया. काढलेला पण जाऊ दे आता. काही नहीं. ओके, वो तो फिर पूरा प्रॉब्लम हो जाएगा. एक बार हमारे एक वर्ड बोलो. हाँ, मी काय बोलू? जय अग्रिकोली. थँक्यू. बटन दबा देंगे इकड़ा, ये जस्ट पावर बटन दबा दिया, नॉइज कैंसलेशन चालू हो गया. तो अभी बाहर का जो आवाज़ है वो सब नहीं आएगा अभी. बहुत हाँ, तो बाकी फिर इसमें एक ऑप्शन है, आवाज़ बहुत कम बोल रहा है तो उसको बढ़ा सकते हैं, कम कर सकते हैं. तो धीरे धीरे सीख लेना. ठीक है, इसका मैग्नेट है ये, यहाँ पे हो गया. ऑलरेडी माईक ऑन होता मगाशी. आता आवाज कसा येते, आवाजमध्ये काय फरक आहे ते मला सांगा. मगाचा आवाज कसा होता आणि आता माईक लावल्यापासून. आता हा व्लॉग माईकमध्ये शूट होईल पूर्ण घरी जातपर्यंत.
हा आवाज कसा वाटला आणि मम्मीला जाऊन दाखवायचा आहे. माईक घेतलाय पहिले पेमेंटमधून यूट्यूबच्या आणि मम्मीला माहिती नाही मी अजून माईक घ्यायला आलोय मुंबईला. मी मम्मीला बोलले असंच चाललोय मुंबईला, तिला माहिती नाही. आणि माईकची प्राइस सांगितल्यावर नक्कीच ती मला घराबाहेर काढणार आहे. मम्मीला सांग किडण्या विकल्यात, गिरवी ठेवल्यात किडण्या राशीद बाईकडं. मॅग्नेट बघा कसला स्ट्रॉंग आहे. हल्लास DJI ओके. सो थोडासा अनबॉक्सिंगची जी फील होती ती गेली. कॅमेरा चालू नव्हता सगळा. आपले 2 कॅमेरामॅन जराशे, एक सिनेमॅटिक आणि एक राशीद भाई आपले झाला नाही. जाऊन दे, मस्त बोललेलो त्याच्यात, खूप काय बोललेलो. पण आता अरे याच्यात आधी एक पिशवी असते, त्याच्यानंतर मग हा पाऊच असते. पण मी चुकीचा टाकलो थोडासा. त्याच्यात एक केबल आहे जी कॅमेऱ्याला अटॅच होऊ शकते आणि हे वारा वगैरे थांबवते. काय बोलतात ते मला माहिती नाही. त्याच्यानंतर आतमध्ये आहे आपला मेन वस्तू. ही पिशवी ऍक्च्युली याच्यात असते वरती. इथे असा ऍपलला कसं आपण बॉक्स ओपन करतो त्या काचकन ओपन करायला येते. ती फील जराशी गेली, दाखवायला भेटलं नाही. पण असं ओपन झाल्यावर 3 मनुको बघायला भेटतात तुम्हाला. 3 2 बिलकुल चुप. हिम्मत कैसे होय तरी मुख खोल मनू कर काहीतरी काय बघायला भेटत. काय बघायला भेटतात. म्हणून याच्यात 2 माईक आहे, एक अटॅचमेंट. ऑलरेडी आपण ही पिन जॉईंट केली. 3,500ची पिन आहे जर आपण बाहेरची घेतली तर. वरती गेलतो, 2nd फ्लोअरला आहे शॉप. मस्त घेतला आता सामान एक्सर आपला सगळा. आता निघालोय घरी जायला. परतीचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे. आता तरी तुडवाला आलोय. आता प्रॉन्स चिल्ली मागवले, प्रॉन्स चिल्ली. या चालू करा. या लोकांसाठी बघा, दोघांसाठी गोल्डन राईस मागवला. चला परत आपण आता टॅक्सीमध्ये बसलोय. जाताना तुम्हाला पूर्ण दाखवला कसा कुठे जायचं आहे ते. आणि जर तुम्हाला नाही समजलं तर बॅकझोन मुंबई त्याची राशीद भाईच्या अकाउंटला डायरेक्ट शॉप पर्यंत पोहोचायचा गुगल मॅप हाय. डायरेक्ट तुम्ही तो ओपन करून शॉप पर्यंत जाऊ शकता नक्कीच. आता आपण परत चाललोय टॅक्सीमध्ये बसून भाऊच्या धक्क्याला आणि तिकडची आपण परत बोट पकडणार आहोत. म्हणजे मला वाटते 5-5:30ची काहीतरी बोट आहे. आता 5ची बोट आहे. हे भेटलं भारी वाटतं एकदम. अरे यो नाही लावला यार, यो युजच नाही केला मी. नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की एक रिव्ह्यू ब्लॉग आला पाहिजे का. रिव्ह्यू ब्लॉग आला पाहिजे. एक रिव्ह्यू कसं दाखवू म्हणजे बोटीवर वारा जास्त लोकांना समजतं माईक क्वालिटीचा आहे की नाही का आपलं साधंच माईक बरं. ओके नक्की रिव्ह्यू येईल. 100% रिव्ह्यू येईल माईकचा पूर्ण. बाय बाय.